साताऱ्यातील उद्योग विषयाची या सेगमेंट अंतर्गत आपण साताऱ्यातील सातारा इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समर्थ भागवत यांच्याकडून घेऊया. नमस्कार सातारकर, माझं नाव आहे पुष्कराज सपकाळ. आज आपण सातारकरांना फूड इंडस्ट्री बद्दल काही इन्स्टिट्यूट अवगत करून देणार आहोत. आज आपण आलेलो आहोत हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सातारा मध्ये. त्या इन्स्टिट्यूटचे संस्थापक व अध्यक्ष आहेत समर्थ भागवत सर. सर नमस्कार सर. तर या आपले जी इन्स्टिट्यूट आहे हॉटेल मॅनेजमेंट संदर्भात काही आम्हाला थोडक्या स्वरूपात माहिती सांगा. 2020 साली एम्स फाउंडेशन संस्थेअंतर्गत सातारा इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सातारा याची सुरुवात आपण केलेली आहे. मी स्वतः हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री केलेली आहे. ओके. आणि फॉरेन एक्सपिरियन्स आहे. मी USA, मलेशिया अशा ठिकाणी काम केलेलं आहे. बऱ्याचशा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा संस्थांमध्ये मी शिकवलेलं आहे. जवळपास 12-13 वर्ष टीचिंग करतो. आणि त्यानंतर असं जाणवलं की आपण या इंडस्ट्रीमध्ये आहेच, तर आपण स्वतःचे एक इन्स्टिट्यूट सुरू करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून आपल्याला देता यावा यासाठी आपण या इन्स्टिट्यूटची सुरुवात केलेली आहे. ज्यावेळेस एखादा विद्यार्थी आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन करतो तर त्या विद्यार्थ्याच्या मनात बऱ्याचशा गोष्टी असतात की याच्यानंतर ह्या क्षेत्रात कोणकोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्या संधी इन प्लेसमेंट बद्दल आम्हाला थोडंसं सांग. हो. आपल्याकडे जो विद्यार्थी येतो या विद्यार्थ्यांनी आपल्याकडचा आता जो बेसिक कोर्स आहे 1 इयरचा तो सुद्धा कम्प्लीट केला की त्याला 100% प्लेसमेंट आपल्या कॉलेजकडून दिली जाते. यासाठी अट फक्त एकच असते की कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर 6 मंथचं ट्रेनिंग दिलं जातं 5 स्टार हॉटेल्समध्ये. आणि ते ट्रेनिंग कम्प्लीट केल्यानंतर पुणे, मुंबई, बेंगलोर अशा मेट्रो सिटीजमध्ये 100% जॉब प्लेसमेंट ही विद्यार्थ्यांना दिलीच जाते. त्याचबरोबर इतर बऱ्याचशा व्यवसायाच्या संधी आहेत किंवा रोजगाराच्या संधी सुद्धा आहेत. आता आम्ही जास्त करून फोकस करतो की लोकांनी उद्योजक बनावं यासाठी, आणि त्यासाठी म्हणून स्वतःचा व्यवसाय आपल्याला कसा सुरू करता येईल यासाठी पूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं जातं. मग त्यामध्ये बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत. जसं की एखाद्या छोट्याशा स्नॅक सेंटर पासून एखादं रेस्टॉरंट असेल, कॅफे असेल किंवा फास्ट फूड असेल, हा कसा चालू करता येईल यासाठी आम्ही प्रोत्साहित करतो विद्यार्थ्यांना. त्याचबरोबर मग आपण जर बघितलं तर बिझनेसच्या दृष्टिकोनातून स्वतःचे एखादी इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी असेल तर ती विद्यार्थी चालू करू शकतो. किंवा मग एखादा केटरिंगचा बिझनेस असेल की जो आता खूप म्हणजे डेव्हलप होतोय आपल्यासारख्या सातारसारख्या ठिकाणी सुद्धा, तर तो व्यवसाय सुद्धा तो करू शकतो. किंवा इव्हन सध्या क्लाउड किचन ही कन्सेप्ट खूप मोठ्या वेगाने प्रगत होत आहे. क्लाउड किचन मध्ये काही तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट पण करावी लागत नाही. तुम्ही फक्त घरी फूड बनवून सुद्धा ते डिलिव्हर करू शकता. व्यवसाय करायचा असेल तर त्यामध्ये सुद्धा पर्याय भरपूर उपलब्ध आहेत. इव्हन तुम्ही स्वतःची जर बेकरी चालू करायची असेल, बेकरी चालू करू शकता. किंवा एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं तुम्हाला कॅन्टीन चालवायला घ्यायचं असेल, हॉस्पिटल्सचं कॅन्टीन चालवायला घ्यायचं असतील, तर त्या दृष्टीने सुद्धा तुम्ही म्हणजे तुम्हाला पर्याय उपलब्ध आहेत. आणि रोजगार उपलब्ध करून द्यायच्या बाबतीत जर म्हटलं तर आपण 100% प्लेसमेंट इंडियामध्ये तर देतोयच. याशिवाय गव्हर्नमेंट क्षेत्रात ही रोजगार उपलब्ध होऊ शकतो. जसं की आपण बघतो की आर्मीमध्ये कुकच्या जागा असतील किंवा स्टीवर्डच्या जागा असतील, ह्या जागा भरल्या जातात. प्रत्येक 2-3 महिन्यातून म्हणजे ऍडव्हर्टाईज याची निघत असते. तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. हे जॉब्स तुम्हाला मिळू शकतात. त्याचबरोबर MTDC, ITDC जे आपले महाराष्ट्र टुरिझमचा जो विभाग आहे तर त्या ठिकाणी सुद्धा गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतात. किंवा मग आपण नेव्हीमध्ये असेल, नेव्हीमध्ये कुकचे जॉब्स अवेलेबल आहेत. तर अशा गव्हर्नमेंट सेक्टरमध्येही आपण जाऊ शकतो. त्याच व्यतिरिक्त एअर केटरिंग हा एक विभाग आहे. एअर केटरिंगचे जे किचन्स असतात त्या किचनमध्ये आपण जॉब करू शकतो. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर फॉरेन कंट्रीजमध्ये सध्या खूप डिमांड आहे. हॉटेल मॅनेजमेंट केलेले विद्यार्थी अवेलेबल होत नाहीयेत, एवढ्या रिक्वायरमेंट्स आहेत. अशा रिक्वायरमेंट्स आपण फुलफिल करू शकतो. विद्यार्थ्यांना आपण बाहेर कंट्रीजमध्ये दुबई असेल किंवा अबुधाबी, कतार, ओमान किंवा मॉरिशियस आहे, मॉलदीव्स आहे, USA अशा ठिकाणी आपण प्लेसमेंट देऊ शकतो.
ही जी आपली संस्था आहे सर, याचं एक्झॅक्ट लोकेशन आपल्या प्रेक्षकांना, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या इन्स्टिट्यूट मध्ये कोणकोणते कोर्स शिकवले जातात हे तुम्ही प्रकर्त्यानं सांगा. हो, नक्कीच. सातारा इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हे साताऱ्यामध्ये राधिका रोडला मार्केट यार्ड मध्ये आहे, भारत गॅस गोडाऊनच्या जवळच. आणि या संस्थेमार्फत आपण विद्यार्थ्यांना जे प्रशिक्षण देतो त्यासाठी 1 वर्षाचा आपल्याकडे डिप्लोमा आहे हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचा. हा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा आहे. त्याचबरोबर 2 वर्षाचा ऑटोनॉमस हॉटेल मॅनेजमेंट चा डिप्लोमा आहे आपल्याकडे. तसंच आपण 3 वर्षाची BSc इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज यासाठी सुद्धा ऍडमिशन आपल्याकडे सुरू आहे. म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रासंबंधीचे जेवढे काही कोर्स आहेत ते इथे सगळीकडे उपलब्ध आहेत. तिन्ही कोर्सेस बेसिक पण आहे आणि ऍडव्हान्स सुद्धा आपल्याकडे कोर्सेस. आणि महत्वाचा प्रश्न माझा तुम्हाला आहे की ही जी इन्स्टिट्यूट आहे, ह्या इन्स्टिट्यूटला आता किती वर्ष झाली आहेत? 2020 ची स्थापना आहे आपली आणि जवळपास आता 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत. हे 5वं वर्ष सुरू आहे. म्हणजे जवळजवळ किती विद्यार्थी इथून शिकून गेले, तर प्लेसमेंटच्या संधी कशा आहेत हे सुद्धा कळू द्या. या 4 वर्षामध्ये जवळपास 150 ते 200 विद्यार्थी आपल्या इन्स्टिट्यूट मधून पासआउट झालेले आहेत, की ज्यापैकी बरेचसे विद्यार्थी पुणे, मुंबई किंवा बेंगलोर या ठिकाणी 5 स्टार हॉटेल्स मध्ये सध्या कार्यरत आहेत. त्याचबरोबर काही विद्यार्थी क्रूज लाईन्स मध्ये सुद्धा आहेत. बरेच विद्यार्थी आता USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, त्याचप्रमाणे मॉलदीव असेल किंवा दुबई असेल या ठिकाणी सुद्धा कार्यरत आहेत. सर, आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये कमवा आणि शिका ही एक योजना आहे, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. आता कमवा आणि शिका ही योजना सुरू करण्यापाठीमागं जे कारण आहे ते म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट याचं प्रशिक्षण घेण्यासाठी बराचसा खर्च येतो. आणि आपल्या भागातील जे शेतकरी विद्यार्थी असतील तर अशा विद्यार्थ्यांना हा आर्थिकदृष्ट्या परवडणारा कोर्स तसा नाहीये. तर हे प्रशिक्षण त्यांना घेता यावं यासाठी आपण कमवा आणि शिका ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत आपण विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर साताऱ्यामधील जे हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत किंवा कॅफे आहेत या ठिकाणी त्यांना पार्ट टाइम किंवा फुल टाइम जॉब बघून देतो, जेणेकरून त्यांना या ठिकाणी कमवण्याची संधी उपलब्ध होते. त्याचबरोबर त्यांचं राहण्या आणि खाण्याचं सुद्धा इथं सोय उपलब्ध होऊन जाते. पण हे जॉब करत करत पैसे सुद्धा कमवू शकतात आणि त्याचबरोबर आपल्या इथं प्रशिक्षण सुद्धा घेऊ शकतात, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या ज्या व्यक्तीची म्हणजे ज्या विद्यार्थ्याची परिस्थिती नाहीये ते विद्यार्थी सुद्धा प्रवेश घेऊन आपल्याकडे प्रशिक्षण घेऊ शकतात. आणि अशा विद्यार्थ्यांनाही आपण 100% प्लेसमेंट असेल किंवा व्यवसाय उभा करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू शकतो. तर ह्या इन्स्टिट्यूट मध्ये विद्यार्थ्यांना कसं प्रशिक्षण दिलं जातं हे थोडंसं आम्हाला दाखवाल का? आता विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आपल्याकडे ट्रेनिंग किचन आहे, ट्रेनिंग रेस्टॉरंट अँड बार आहे, तसेच आपल्याकडे सॅम्पल एक हॉटेल गेस्ट रूम सुद्धा आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. चला आपण खाली जाऊन किंवा म्हणजे प्रत्यक्ष बघूया कसं ते प्रशिक्षण दिलं जातं. तर आपलं बऱ्याचशा इंटरनॅशनल ब्रँड चेन्स हॉटेल बरोबर टाईप आहे जिथे विद्यार्थ्यांना प्लेसमेंट केल्या जातात. त्यामध्ये मॅरिटचे हॉटेल्स आहेत की ज्यामध्ये कोर्टयार्ड मॅरिट असेल, JW मॅरिट असेल किंवा मॅरिट स्वीट्स असेल, रॅडिसन्सच्या हॉटेल्समध्ये सुद्धा प्लेसमेंट केल्या जातात. त्याचबरोबर हयात असेल, हिल्टन हॉटेल, कोनवाड हॉटेल, अशा बऱ्यापैकी इंटरनॅशनल ब्रँड चेन्स मध्ये मुलांना प्लेसमेंट केल्या जातात. तर हे आपलं ट्रेनिंग किचन आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना किचनचं सर्व प्रशिक्षण दिलं जातं. या ठिकाणी बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रॅक्टिकल घेतले जातात, त्यामध्ये आपल्या इंडियाकडे जसे की महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन, गुजराती, पंजाबी, बेंगॉली, राजस्थानी अशा प्रकारच्या फुडेजचे मेनू प्लॅन केले जातात, प्रॅक्टिकल घेतले जातात. त्याचबरोबर इंटरनॅशनल फुडेजचे प्रॅक्टिकल घेतले जातात की ज्यामध्ये इटालियन असेल, कॉन्टिनेंटल, थाय, मॅक्सिकन किंवा चायनीज प्रॅक्टिकल त्या ठिकाणी घेतले जातात.
त्याचबरोबर वेगवेगळे वेगवेगळे प्रोडक्ट मुलांना बनवायला शिकवले जाते त्याची प्रशिक्षण दिलं जातं की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केक असतील, ब्रेड्स असतील, कुकीज असतील, बिस्किट असतील, ते सगळं मुलांना इथे बनवायला शिकवलं जातं. तर आज या ठिकाणी तंदूरचे प्रॅक्टिकल घेतले जातात. त्या ठिकाणी तंदूरचे जे काही प्रोडक्ट असतील त्याचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. तुम्ही बघू शकता आता तंदूरचे काही आयटम्स प्रोडक्ट्स बनवत आहेत विद्यार्थी. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर आपण बघितलं चिकन तंदुरी बनवलेली आहे. छान या ठिकाणी बघू शकता आपण पहाडी कबाब आणि चिकन अंगारी प्रेझेंटेशन सुरू आहे अजून. शेफ संजय गायकवाड आहेत जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत प्रॅक्टिकल करतात. पनीर टिक्का मसाला आपला बनवून तयार आहे त्याची प्रेझेंटेशनची तयारी सुरू आहे. तर अशा पद्धतीने सर्व क्युझिन्सचे आणि सर्व प्रॅक्टिकल त्या ठिकाणी घेतले जातात. तर आपण आता सध्या बाग आणि रेस्टॉरंट बोलूया. तर हे आपलं ट्रेनिंग रेस्टॉरंट आणि बार हे आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना रेस्टॉरंट असतील किंवा बारचे असतील सर्व प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं. या ठिकाणी गेस्ट आल्यानंतर त्यांना म्हणजे कम्युनिकेट कसं करायचं त्यांच्याबरोबर, त्यांची ऑर्डर कशी घ्यायची, त्यांना वेगवेगळ्या पदार्थांची सर्व्हिस कशी द्यायची, हे सगळं या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. त्याचबरोबर मग बेवरेजेस असतील, अल्कोहोलिक असतील किंवा नॉन अल्कोहोलिक, त्याची सर्व्हिस कशी द्यायची, कॉकटेल्स असतील किंवा कॉकटेल्स असतील ते कसे बनवले जातात, हे सर्व प्रशिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं. तर विद्यार्थ्यांना हाऊसकीपिंगचं प्रशिक्षण देता यावं यासाठी एक सॅम्पल टेस्ट रूम आपण इथे बनवलेली आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना बेड मेकिंग कसं केलं जातं, बेड मेकिंग करताना ते वेगवेगळे फोल्ड कोणते असतात, हे सगळं प्रशिक्षण इथे विद्यार्थ्यांना दिलं जातं. त्याचप्रमाणे रूमचं क्लिनिंग कसं केलं जातं काय हे सगळं प्रशिक्षण देण्यासाठी एक सॅम्पल टेस्ट रूम आपण इथं तयार केलेली आहे. ओळख साताऱ्यातील उद्योग विश्वाची अंतर्गत असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जिल्हा सातारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा.